आता एक मराठवाड्यातून धक्कादायक बातमी आहे। मराठवाड्यात रोकड दुष्काळ दिसून येतोय। मराठवाड्यातील बहुतांश एटीएम मध्ये खडखडाट झालाय। शासकीय, खासगी बँका आणि पतसंस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे कॅश काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। संभाजीनगरमध्ये करन्सी चेस्ट असलेल्या बँकेनं आरबीआय कडे केलेल्या कॅशच्या मागणीपैकी केवळ 30 ते 40% कॅश मिळत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे। एवढंच नाही तर सर्व बँकांमध्ये नोटांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे 100 आणि 200 रुपयांच्या नोटाच रोख व्यवहारासाठी मिळत आहेत। प्रत्येक एटीएम मध्ये रोज 20 लाख रुपयांचा भरणा करावा लागतो, मात्र केवळ 3 ते 4 लाख रुपये भरण्यात येत असल्याची माहिती आहे। मराठवाड्यात हा कॅशचा तुटवडा निर्माण झाल्याचं मुख्य कारण म्हणजे आरबीआय कडून हव्या तेवढ्या प्रमाणात कॅश मिळत नाहीये। तसंच 5 राज्यातील निवडणुकांचाही परिणाम झाल्याचं तज्ञ सांगतायत। तर बीडमधून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। बीड जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून नोटांचा तुटवडा असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। याचा परिणाम थेट एटीएम सेवेवर झाल्याचं आपल्याला दिसून येते। मी सध्या आहे एका एटीएम समोर। आपण जर बघायला गेलं तर हे एटीएम गेल्या 8 दिवसापासून बंद असल्याचे चित्र आहे। यामुळे खातेदारांना स्वतःच्या खात्यात पैसे असताना देखील आपल्याच पैशासाठी दारोदार फिरावं लागतंय। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 3 करन्सी चेस्ट बँका आहेत। या बँकांमधून संबंधित जिल्ह्याला चलनाचा पुरवठा केला जातो, मात्र त्यांच्याकडे देखील अत्यल्प प्रमाणात रोकड असल्यामुळे बहुतांश बँकांचे एटीएम बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर जी पोस्टाची सेवा आहे, पोस्टाचे खाते SBI मध्ये असल्यामुळे पोस्टाच्या कामात देखील चलन नसल्यामुळे याचा परिणाम झाल्याचं बघायला मिळालंय। आता ही सेवा पूर्ववत कधी होते हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे। स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। तर परभणीत नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक एटीएम जे आहेत ते बंद आहेत। ज्या ठिकाणी एटीएम मध्ये मशीन चालू आहेत मात्र तिथं कॅश नाही। आपण जर बघितलं तर आता हे ग्राहक जे आहेत SBI चे ते आलेले आहेत। त्यांनी मागच्या अर्धा तासापासून या दोन्ही एटीएम मशीनवर प्रयत्न करतायत, मात्र त्यांना पैसे काही निघत नाहीयेत। कुठं कुठं गेले होते तुम्ही? मी स्टेशन रोडला गेलो, पुन्हा इथं स्टेडियम पाशी आलो। हे बी बंद आहे मशीन, आणि दुसऱ्या मशीन मध्ये पैसे बी राहत नाही, कॅश राहत नाही। किती दिवस झालं परेशानी चालू आहे? हे 15-20 दिवसापासून चालू आहे असं। या CDM मध्ये जे नागरिक पैसे भरण्यासाठी येत आहेत त्याच पैशाचं विड्रॉल जे आहे ते केलं जात आहे, मात्र एटीएम जे आहेत ते एटीएम मात्र पूर्णतः बंद आहेत। आपण असं बघितलं तर या एटीएम वर लिहिलेलं आहे की करंटली दिस एटीएम कॅन नॉट डिस्पेन्स कॅश। हेच जे आहे ते प्रत्येक म्हणजे बहुतांश ठिकाणच्या एटीएम मध्ये हेच दिलेलं आहे। त्यामुळं पैशाची जी आहे ती मोठी चणचण परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये आपण पाहायला मिळत आहे, कारण बँकांमध्ये कॅश नाहीये आणि त्यामुळं हा परिणाम जो आहे तो सर्वसाधारण नागरिकांच्या व्यवहारांमध्ये दिसून येतोय। पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। तर हिंगोलीमध्ये नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांच्याकडून। मी सध्या हिंगोली शहरातल्या अशाच एका एटीएम समोर आहे। हे SBI बँकेचं एटीएम आहे। खरं पाहिलं तर नेहमीच या एटीएम मध्ये कॅश मिळत असते, परंतु आज मात्र या एटीएमची कॅश संपलेली आहे आणि ही परिस्थिती मागील 8 दिवसापासून हिंगोली शहरामध्ये पाहायला मिळते। कॅशचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। आपण या ठिकाणी हे एटीएमचा डिस्प्ले आहे, आपण बघू शकता। वर्तमान में यह एटीएम नगद अर्थात कॅश नहीं दे सकता असा सरळ मेसेज या एटीएमच्या डिस्प्लेवर आपल्याला पाहायला मिळतोय, कारण कॅशच नाहीये। आणि अशीच कॅशची टंचाई मागील 8 ते 10 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते। जे नागरिक या ठिकाणी एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी येत असतात त्यांना कॅशच मिळत नाही, त्यामुळे रिकाम्या हाती परतावं लागते। तर बँकामधनं सुद्धा रोकडचा पुरवठा कमी करण्यात आलेला आहे। जे व्यापारी आहेत त्यांना कॅश दिली जात नाहीये, त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचे धंदे जे आहेत ते मंदावलेले आहेत। धंद्यावर मोठ्या प्रमाणात व्यवसायावर परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं जर रोकडचा पुरवठा लवकरात लवकर केला नाही तर हिंगोलीच्या व्यापाऱ्यांच्या वतीनं सरकार प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत। सोमवार नंतर आम्हाला व्यवसाय बंद करावे लागतील, मार्केट बंद करावे लागतील, कारण कॅशच नाहीये तर धंदे कसे करायचे। याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये लग्न समारंभाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यांना सुद्धा या रोकड टंचाईचा मोठा फटका बसतोय। एटीएम रिकामी येतं, बँकामधनं कॅश मिळत नाहीये, त्यामुळे कार्यक्रमाला लागणारं साहित्य कसं खरेदी करायचं असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या समोर उभा आहे। त्यामुळे तत्काळ सरकारनं, प्रशासनानं
आणि बँकांनी कॅशचा पुरवठा करावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांबरोबर व्यापारी करू लागले. तर माधव एबीपी माझा हिंगोली. या रोकड टंचाईमुळे व्यवसाय धोक्यात येईल अशी भीती व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. हिंगोली आणि संभाजीनगरच्या व्यापाऱ्यांनी तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. आज या ठिकाणी हिंगोलीमध्ये 15,000 क्विंटलच्या हळदीची आवक आहे आणि 15,000 क्विंटल कॅशचा विचार केला तर मला वाटतं 25 कोटी रुपये ठिकाणी 250 कोटी रुपये कॅश लागणार आहे. 250 कोटी कॅश लागणार असताना जर आम्हाला 1 कोटी कॅश मिळत नसेल तर आम्ही फेस कसा करायचा शेतकऱ्याला, म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाला सांगितले. आणि जर कॅशची व्यवस्था नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मार्केट या ठिकाणी बंद करावं लागेल आणि सर्व ही हेळसाळ ही शेतकऱ्याची होईल, शेतकऱ्याची होईल, नागरिकांची होईल आणि मार्केट बंद झाल्याच्या नंतर पूर्ण व्यवहार ठप होतील आणि कॅशच नसेल तर आम्ही शेतकऱ्याला उत्तर काय देणार. व छोट्या ज्या बाबी आहेत त्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जिथं कॅशचीच आवश्यकता असते ती कॅश शिखर बँक जी स्टेट बँक ऑफ इंडिया जी शिखर बँक आहे आणि आमचे खाते सगळ्यांचे कॉपरेटिव्ह किंवा नॅशनलाइज बँकमध्ये त्या बँकेकडे कॅश उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही विड्रॉल देऊ शकत नाही, तुम्ही कोणाला एक RTGSच्या माध्यमानं पेमेंट करू शकता. पण दैनंदिन गरजा भागवणे हा RTGSचा भाग नसून हा कॅशचाच भाग आहे. त्याच्यामुळे कॅश उपलब्धतेशिवाय कोणतेही व्यवहार होणार नाही.